मंडळी नमस्कार. मी शांतनू आपला चॅनल फिरस्ते आणि बरंच काय मी तुमचं स्वागत करतो. मंडळी, फेब्रुवारी महिन्यामध्ये नाणेघाट तुम्ही पाहिला का कधी? तर आपण आता तेच बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मस्त झणझणीत मासवडी आणि भाकरीचं जेवणावर ताव मारणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नाणेघाट हा असा मोस्टली सगळ्यांना परिचित आहेच आहेत, पण ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगतो. हा फार पूर्वीपासून प्रचलित असलेला एक दळणवळणाचा मार्ग होता, जो कोकण आणि पठाराला जॉईन करायचा. आणि इथनं सह्याद्रीचं प्रचंड अफाट सुंदर असं रूप आपल्याला बघता येतं. जुन्नर तालुक्यामध्ये हा येतो. तुम्ही अगदी एंट्रन्सपर्यंत कार घेऊन येऊ शकता. काही ट्रेक रूट्स पण आहेत, ज्यांनी तुम्ही खालून वर ट्रेकिंग करत करत ह्या पूर्वीच्या मार्गाने पण येऊ शकता. इथे जसं जसं तुम्ही या वाटेच्या जवळ येताना इतकं म्हणजे एक विलक्षणच वेगळाच अनुभव यायला लागतो. म्हणजे आपण त्या काळामध्ये जातो आणि मग असं वाटायला लागतं की पूर्वीची लोक काय जबरदस्त ग्रेट होती ना, स्ट्रेंथ वाईज. म्हणजे एवढा हा अफाट कडा आणि वाट आहे, आणि इथून सामान सगळं घेऊन वगैरे प्राण्यांबरोबर येणं वगैरे म्हणजे फारच जबरदस्त विलक्षण सगळं होतं हे. आणि इथनं जाताना तुम्हाला तो अनुभव येतो मंडळी. पावसाळ्यात काय होतं, वातावरण छान असतं पण तुम्हाला व्ह्यूज क्लिअर मिळत नाहीत, कारण मोस्टली सगळीकडे धुकं असतं, जोराचा पाऊस असतो. आत्ता कसं उन्हाळ्यापूर्वी छान क्लिअर व्ह्यूज असतात, त्यामुळे आणि खूप गरम पण होत नसतं, त्यामुळे अनुभव घ्यायला हा काळ चांगला आहे. ट्रेकिंग ग्रुप आहे काय? कुठला? अच्छा. हा एक ट्रेकिंग ग्रुपच होता, जे खालनं या मार्गाने ट्रेक करत वर आले होते. आमचे बंधू जरा धडपडले होते, त्यामुळे त्यांच्या पायाच्या दुखण्यामुळे आम्हाला फार खाली जाता नाही आलं. त्यामुळे आम्ही इथेच ह्या ज्या वाटेवर इथे अशा गुहा वगैरे, म्हणजे सातवकालीन गुहा वगैरे आहेत या बुद्धिस्ट. तिथे लोक आल्यानंतर रात्री वगैरे प्राण्यांपासनं, जंगली प्राण्यांपासनं, श्वापदांपासनं सुरक्षा म्हणून इथे आसऱ्याला वगैरे राहायचे. त्यातली ही एक प्रायमरी गुहा आहे, ती दाखवतो तुम्हाला मी. व्ह्यू बघा मंडळी, हे फार अफाट आहे. म्हणजे मला माहिती नाही मी हे कितपत एवढं कॅप्चर करून तुम्हाला त्याची इंटेन्सिटी दाखवू शकलो आहे का, पण खूपच अफाट आहे मंडळी. म्हणजे हे इथे अनुभव येऊन घेण्यासारखंच आहे. याच त्या गुहा ज्या मी बोलत होतो. सातवाहनकालीन आहेत या, आणि इथे शिलालेख पण आहेत कोरलेले. ह्या पण समोर आहेत त्या गुहाच आहेत. हे थोडं नंतर इथे पाण्याचे टाके आहेत. कोणी कचरा टाकू नये किंवा पडू वगैरे नये म्हणून झाकून ठेवलं आहे. आणि इथे थोडंसं रेलिंग पण केलं आहे बाजूला.
इथे हा छान मस्त व्ह्यू आणि थंड वातावरणामध्ये 2-1 तास कधी गेले कळलंच नाही. मग आम्ही इकडे पुढील काही व्ह्यू बघायला आलो. कडा बघा मंडळी, काय अफाट कडा आहे हा सह्याद्रीचा आणि काय भव्य दिव्य रूप आहे सह्याद्रीचं. आणि हाच तो प्रसिद्ध नाण्याचा अंगठ्यासारखा शेप आहे म्हणून तसं म्हणतात. पण तो कातळ कडा बघा मंडळी. हा मागे जीवदान किल्ला आहे. नाणेघाट आणि आजूबाजूचे व्ह्यू पॉईंट्स पाहून निघून पुढे परत असताना मला हे एक गावकरी दिसले. मासे पकडत होते. भरपूर मासे मिळाले होते त्यांना. आणि आम्ही ज्या गोष्टीसाठी थांबलो ना, ही एक शिखरांची साखळी होती, एकामागून एक. म्हटलं ते बघायला थांबलो आणि म्हटलं तुम्हालाही दाखवा. भन्नाट आहे ना. मस्त छान सूर्यास्ताचं दर्शन घेत मग आमचा प्लॅन ठरला मासवडीवर ताव मारायचा. त्या जवळच एक कृषी पर्यटन केंद्र आहे. खूप जुनं आहे ते. तर ते खूप फेमसही झाले आहेत. त्यांच्या 2-3 ब्रँचेसही झालेल्या आहेत. पण हे माझ्या एका भावाच्या मित्राचं असल्यामुळे आम्ही अगदी म्हणजे ते ओपनिंग झाल्यापासून तिथे जायचो नेहमी. तर तिथे मस्त जेवण करायला आम्ही गेलो. हेच ते. इथं नॉनव्हेज आणि मासवडी दोन्ही अतिशय उत्कृष्ट मिळतं. मी लोकेशन तुम्हाला देईन डिस्क्रिप्शनमध्ये याचं. अशा प्रकारे नाणेघाटाची सफर आणि नंतर मस्त मासवडीवर मारलेलं ताव अशी माझी सुंदर 1 दिवसाची सहल संपलेली आहे. मी आशा करतो माझ्याबरोबर तुम्ही एन्जॉय केला असेल. आता आपण भेटू पुढच्याच अशा एखाद्या छान सफरीमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा.